हॅलो स्टुडंट्स, बेसिक सायन्स फिजिक्समध्ये मी डॉक्टर SP पाटील मॅडम. आज आपण या व्हिडिओमध्ये सेमीकंडक्टर फिजिक्समधील इन्सुलेटर या पॉईंटविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या पॉईंट्सवरती चर्चा करणार आहोत ते पॉईंट्स आहेत इंट्रोडक्शन, इन्सुलेटर डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स इन इन्सुलेटर, बँड डायग्राम, प्रॉपर्टीज अँड डिफरन्स बिटवीन कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. सो पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन म्हणजेच त्याची प्रस्तावना पाहणार आहोत. त्यामध्ये अकॉर्डिंग टू बँड थेरी ऑफ सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट कंडक्टर, सेकंड इन्सुलेटर अँड सेकंड सेमीकंडक्टर अँड थर्ड इन्सुलेटर. याचा अर्थ असा आहे, बँड थेरी ऑफ सॉलिडमध्ये सॉलिड्सचे 3 प्रकार पडतात. एक कंडक्टर म्हणजे वाहक, 2 सेमीकंडक्टर म्हणजे अर्धसंवाहक आणि 3 इन्सुलेटर म्हणजेच विद्युतरोधक. सो लास्ट लेक्चर्समध्ये आपण कंडक्टर आणि सेमीकंडक्टरबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज आपण इन्सुलेटरबद्दल इथे माहिती पाहणार आहोत. सो डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स ऑफ इन्सुलेटर. त्यामध्ये दी मटेरियल थ्रू विच इलेक्ट्रिक करंट डज नॉट फ्लो इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. याचा अर्थ असा आहे, मटेरियल्समध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत प्रवाह प्रवाहित होत नसेल अशा मटेरियल्सना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर असं म्हणतो. त्याची एक्झाम्पल्स अशी आहेत, रबर आहे, ग्लास आहे, ऑइल आहे, डायमंड आहे, ड्रायवूड. हे सगळे एक्झाम्पल्स इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्सचे आहेत की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स इन इन्सुलेटर म्हणजेच ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट्स. त्यामध्ये इन इन्सुलेटर दी एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड द कंडक्शन बँड इज व्हेरी लार्ज. याचा अर्थ असा आहे, इन्सुलेटरमध्ये जो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला, तो सर्वात जास्त असतो. बिकॉज ऑफ धिस इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल फॉर अन इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स बँड टू जम्प इन द कंडक्शन बँड. याचा अर्थ असा आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप हा सगळ्यात जास्त असल्यामुळं व्हॅलन्स बँडमधून कोणतेच इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकत नाहीत. इथे आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते, इथे आपण इन्सुलेटर म्हणजेच वूड यूज केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे आणि त्याच्या अक्रॉस आपण बॅटरी जोडलेली आहे. बॅटरी जोडून सुद्धा त्यामधून करंट फ्लो होत नाही, कारण या टोकापासून या टोकापर्यंत इलेक्ट्रॉन्स जम्प करू शकत नाहीत, कारण ते इन्सुलेटर आहे. त्यामुळे इन्सुलेटरमध्ये कोणतेच इलेक्ट्रॉन्स और फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. नेक्स्ट पॉईंट आहे बँड डायग्राम ऑफ इन्सुलेटर. त्यामध्ये इन इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इज फुल अँड कंडक्शन बँड इज ऑलमोस्ट एम्प्टी. याचा अर्थ असा आहे, इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स बँड हा इलेक्ट्रॉननी पूर्णपणे भरलेला असतो आणि कंडक्शन बँड पूर्णपणे रिकामा असतो. आकृतीमध्ये आपल्याला दिसते, हा व्हॅलन्स बँड आहे, हा कंडक्शन बँड आहे आणि त्या दोन्हींमधला जो गॅप आहे त्याला आपण फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणतो. इन्सुलेटरमध्ये हा जो गॅप आहे तो सर्वात जास्त असतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटर म्हणजेच इन्सुलेटरचे गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टी आहे दी फॉरबिडन एनर्जी गॅप इज व्हेरी लार्ज इन इन्सुलेटर अँड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. याचा अर्थ असा आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप इन्सुलेटरमध्ये सर्वात जास्त असतो आणि तो 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट याच्या आसपास असतो. सेकंड प्रॉपर्टी आहे फॉर डायमंड फॉरबिडन एनर्जी गॅप इक्वल टू 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच डायमंडसाठी हा जो गॅप आहे तो 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका असतो. थर्ड प्रॉपर्टी आहे कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर इज व्हेरी लो. याचा अर्थ असा आहे, इन्सुलेटरमधील वाहकता ही सर्वात कमी असते. लास्ट प्रॉपर्टी आहे इन्सुलेटर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ असा आहे, इन्सुलेटरला विजेचा खराब कंडक्टर असेही म्हणतात.
या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत। या सगळ्या प्रॉपर्टी विचारल्या जाऊ शकतात। नेक्स्ट पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर, म्हणजेच कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर यामधला फरक। या कॉलममध्ये आपण कंडक्टर घेतलेला आहे, इथे सेमीकंडक्टर आहे आणि या कॉलममध्ये इन्सुलेटर आहे। सो फर्स्ट डिफरन्स काय आहे, पहिला फरक, कंडक्टर म्हणजे काय असतं, अ मटेरियल दॅट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ज्यामध्ये कंडक्ट केली जाते असे मटेरियल्सना आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो। सेमीकंडक्टर म्हणजे काय, मटेरियल हॅविंग कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, म्हणजे अशी मटेरियल्स की ज्याची वाहकता कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते, अशा मटेरियल्सना आपण सेमीकंडक्टर म्हणतो। इन्सुलेटर म्हणजे काय, अ मटेरियल थ्रू विच इलेक्ट्रिक करंट डज नॉट फ्लो, म्हणजे अशी मटेरियल्स की ज्याच्यामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित केला जाऊ शकत नाही, अशा मटेरियल्सना आपण इन्सुलेटर म्हणतो। दुसरा फरक काय आहे, इट कन्सिस्ट लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, याचा अर्थ कंडक्टरमध्ये सर्वात जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स असतात। सेमीकंडक्टरमध्ये इट कन्सिस्ट फ्यू नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, सेमीकंडक्टरमध्ये फक्त थोडेच फ्री इलेक्ट्रॉन्स असतात। आणि इन्सुलेटरमध्ये इट कन्सिस्ट नो फ्री इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सच नसतात। तिसरा फरक आहे, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ओव्हरलॅप इच अदर, दॅट इज Eg इज इक्वल टू 0, याचा अर्थ व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यामुळं त्यामधील जे अंतर आहे ते 0 असतं, त्याला आपण कंडक्टर म्हणतो। सेमीकंडक्टरमध्ये बँड गॅप इज ऑफ द ऑर्डर ऑफ 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, याचा अर्थ सेमीकंडक्टरमध्ये तो जो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे तो 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतो। इन्सुलेटरमध्ये बँड गॅप इज ग्रेटर दॅन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच इन्सुलेटरमध्ये हा जो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे तो सर्वात जास्त असतो आणि तो 4 पेक्षा जास्त असतो। कंडक्टरची एक्झाम्पल्स आहेत ऑल मेटल्स, कॉपर, ॲल्युमिनियम, निकेल एक्सेट्रा। सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन अँड जर्मॅनियम। इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स आहेत ग्लास, वूड, सिरॅमिक एक्सेट्रा। आकृतीच्या सहाय्याने आपण हा फरक बघूयात। इथे इन्सुलेटर दिसतंय, इकडे सेमीकंडक्टर आहे आणि ही कंडक्टर आहे। ही तुमची बँड डायग्राम आहे तिन्हीसाठीची। सो पहिल्यांदा आपण कंडक्टरमध्ये काय दिसते बघूया। इथे एनर्जी बँड्स जे आहेत ते दोन्हीचे इक्वल आहेत, म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच व्हॅलन्स बँडमध्ये आहेत, त्यामुळं इथे कोणताच फॉरबिडन एनर्जी गॅप नाही, त्यामुळं Eg इज इक्वल टू 0 असतो कंडक्टरमध्ये। इथे काय आहे, सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँडमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, कंडक्शन बँडमध्ये 1 इलेक्ट्रॉन जंप करतोय, याचा अर्थ असा की व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जंप करतोय, त्यामुळं त्यामध्ये अंतर तयार होतं, त्याला आपण फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणतो आणि हे अंतर काय असतं, कमी असतं। आणि इन्सुलेटरमध्ये काय आहे, व्हॅलन्स बँडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कंडक्शन बँड पूर्णपणे एम्प्टी आहे। सो व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये कोणतेच इलेक्ट्रॉन जंप करू शकत नाही, कारण त्यामधील जो बँड गॅप आहे तो बँड गॅप सर्वात जास्त आहे कंपेअर टू सेमीकंडक्टर अँड कंडक्टर। पुढची आकृती आपण बघूयात। इथं इन्सुलेटिंग मटेरियल आहे, हे कंडक्टर आहे आणि हा जो आहे तो सेमीकंडक्टर आहे। इन्सुलेटरमध्ये आपण इथे सिरॅमिक जोडलेला आहे, बॅटरी कनेक्ट करून सुद्धाही त्यामधून करंट फ्लो होत नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी तिथे काय केली जाते, ब्लॉक केली जाते। कंडक्टरमध्ये काय होतं, हा कंडक्टर आपण इथे जोडलेला आहे, कंडक्टर जोडल्यामुळं या बॅटरीमधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्लो होतात आणि त्यामुळे आपल्याला इथे इलेक्ट्रिसिटी भेटते। सेमीकंडक्टर म्हणजे काय असतं, इन्सुलेटर आणि कंडक्टर ह्या दोन्हींचं मिश्रण म्हणजेच आपलं सेमीकंडक्टर आहे। ज्यावेळी तो रूम टेम्परेचरला असतो त्यावेळी तो इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो। आपण इथे
इथे सिरॅमिक जोडलेला आहे आणि सिरॅमिक जोडल्यानंतर बॅटरी कनेक्ट केली तरी त्यामधून करंट फ्लो होत नाही. मग आपण त्या सिरॅमिकला जर हीट प्रोव्हाइड केली तर त्यामधून फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, फ्लो होतात अँड इट ॲक्ट्स ॲज अ कंडक्टर. त्यावेळी तो कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो आणि सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्लो व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. सो समरी आपण बघतोय. या व्हिडिओमध्ये आपण इन्सुलेटरची माहिती बघितली, तसंच कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर यामधला फरक बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण सेमीकंडक्टरचे क्लासिफिकेशन बघणार आहोत. थँक्यू.